अक्षय तृतीया जवळ येते आणि आंब्याचा रस सगळ्यांकडे बनतो, पण त्या 2 पद्धतीने कसा बनवायचा आपण आज इथं बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी 4 आंबे घेतले आहेत आणि 4-5 लोकांसाठी हा आंब्याचा रस मी बनवते आहे. आणि लोड शेडिंग पण जास्त असतं उन्हाळ्यामध्ये, तर कसा बनवायचा आता आपण ते बघूया. तर आणि घरामध्ये जास्त लोकं असतील तर हाताने पिळून बनवताना थोडा त्रास होतो. तर बगैर न पिळता आपण रस कसा बनवतो आणि अ, नुकताच पाऊस वगैरे झाला आहे त्याच्यामुळे आंब्यामध्ये अळ्या वगैरे असू शकतात. तर न पिळता आपण रस कसा बनवायचा आपण आज बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी चाकूने वरच्या ज्या साली आहेत त्या आपण काढून घेणार आहोत आणि याच्याने तुमचा हात पण दुखणार नाही. अशा पद्धतीने मी सगळ्यांच्या साली काढून घेतल्या आहेत आणि आपण त्याला आता असं कट करणार आहोत आंब्यामध्येच आणि उभे काप केले आणि नंतर आडवे काप करून आपण कापून घेणार आहोत. या पद्धतीने तुम्ही रस केला ना, हात पण बिलकुल म्हणजे दुखणार नाही आणि म्हणजे फटाफट रस बनवून तयार होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे शेक घेऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला असं कापून घ्यायचं आहे. म्हणजे आतमध्ये जेणेकरून अळ्या वगैरे असतील तर त्या आपण आपल्याला व्यवस्थित दिसतील आणि पिळताना पण आपल्याला त्रास जो होतो तो होणार नाही. अशा पद्धतीने आपण सगळं जी कोय आहे ती क्लिअर करून घेणार आहोत आणि जे लास्ट थोडं राहील ते आपण हाताने पिळून घेणार आहोत. पाहिजे तर या कोळी तुम्ही लहान मुलांना पण खायला देऊ शकता. आमच्या घरात तर सगळे खातात. पण आता 1-2 मी ह्याच्यामध्ये टाकली आहेत आणि 1-2 त्यांना खायला देणार आहे. आणि अशा पद्धतीने मी 2 करून दाखवते आणि बाकीचे आपण तशा पद्धतीने करून घेऊया. आणि 2 माझे सगळे आंबे कापून झालेले आहेत. आणि आता 2 पद्धती कशा, तर लाईट गेली असेल तर एकदम जे जाडवाली चाळणी असते ती घ्यायची आहे आणि आंब्याचे जे आपण हे काप केले आहेत त्याच्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून हाताने असं दाबून घ्यायचं. मी जे आत्ता दाखवलं त्या पद्धतीने. आणि आता मी इथं 3-4 चमचे साखर टाकली आहे. साखर तुम्ही स्किप पण करू शकता आणि पाणी घालणार आहे. आता जी दुसरी पद्धत आहे तर मिक्सर न वापरता तर मी हँड मिक्सरचा वापर केला आहे. म्हणजे जे ब्लेंडर असतं ते त्याच्याने आपण त्याला चांगल्या पद्धतीने आपण ज्यूस करून घेणार आहोत. आंब्याचा रस करून घेणार आहोत. तर तुम्ही पाण्याच्या बदली आईस क्यूब पण टाकू शकता. थोडं पाणी आणि थोडं आईस क्यूब म्हणजे थंडवाला रस हवा असेल तर. पाण्याच्या बदली तुम्ही दूध पण घालू शकता. पण दुधाने थोडा कलर चेंज होतो म्हणून आम्ही पाणीच टाकतो. आणि नाही आईस क्यूब नाही टाकले तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. अशा पद्धतीने आपला रस एकदम मस्त असा बनवून तयार झाला आहे. 2 पद्धतीने मी दाखवला आहे. तुम्हाला कोणती पद्धत आवडली कमेंट करून जरूर सांगा. हां आणि वरून तूप घालून खायला विसरू नका. चॅनलवर नवे असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.